हॅलो, मी ऋतू आणि आज आम्ही करणार होतो तळून अधिक वाण. त्यामुळे सकाळी उठल्यापासून आमच्या सगळ्यांची तीच तयारी चाललेली. सगळ्यात पहिले ते हे दिवे सगळे नीट काढून ठेवले, कारण हे सगळे दिवे माझ्या आईनं तिच्या मैत्रिणीकडून तयार करून घेतलेले आणि हे दिवे सगळे पिठाचे बरं का. संस्कार भारती साईश कलर घेऊन ये. लाल आणि हिरवा नसला तर गुलाबी आणि जांभळा आणशील. किती वेळात येशील सोन्या घरी? हा सच्यात जा की यार, मला आवरायचंय. तोंडीचा अधिक मस्त करायचंय ना. 10 रुपयाची एक पुडी आण. साईश बाळाला आमच्या झोपेतून जागा केला आणि रांगोळी आणायला पाठवला आणि त्याच्यानंतर मी लगेचच गेलेली ही फुलं आणायला शेजाऱ्यांच्या बागेतून, कारण आमच्याकडे काही फुलांची झाडं बिडं नाहीत. आणि आज म्हटलं जरासं फुलांचं डेकोरेशन प्लस रांगोळी पण काढूया, कारण तवणीचं हे पहिलंच अधिक वाण होतं, त्यामुळे आम्ही सगळीच एक्सायटेड होतो. आणि फुलं काढून आणेपर्यंत साईश आमचा रांगोळी पण घेऊन आला. बाळाला आमच्या सांगितलेली संस्कार भारती, पण बाळ आमचं घेऊन आलेलं खडीची रांगोळी. पण ठीक आहे, रांगोळी घेऊन आला हे महत्वाचं. पटकन रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर लगेचच घेतले हे दिवे तयार करायला. आणि एवढे सुंदर दिवे होते ना, दिवे बघूनच मला एवढं भारी वाटत होतं. आणि हे सगळे दिवे 33 आहेत बरं का. 33 दिवे, 33 अनारसे आणि 33 रुपये आणि 33 बत्ताशे, असं सगळं 33 केलेलं, कारण की आपले 33 कोटी देव आहेत. आणि या महिन्यात जावयाची पूजा का करतात तुम्हाला माहिती आहे का? तर भगवान विष्णूंची या महिन्यात पूजा करायची असती आणि आपली मुलगी आपण त्यांना लक्ष्मी स्वरूपात देतो, त्यामुळे ते आपले विष्णू होतात आणि म्हणूनच आपण जावयाची या महिन्यात पूजा केली जाते. आणि जावईच आम्हाला एवढा देव गुणाचा भेटलाय, त्यामुळे जावयांची पूजा आम्ही केलीच पाहिजे. त्याच्यानंतर लगेचच झालं सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात. आणि माझी मावशी आणि काका खास केरळवरून या कार्यक्रमासाठी आलेले आणि मस्त मध्ये दिवाणी भाऊजींचं आणि तरुण दिदीचं औक्षण करून घेतलं. आणि हे सगळं पहिल्यांदाच मी बघते, त्यामुळे मला ते एकदम भारी वाटत होतं. आणि सगळ्यात मेन कार्यक्रम म्हणजे जोडवी घालायचा, आणि तरुणीला एवढ्या छान नाजूक जोडव्या घेतल्यात ना. आणि हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मस्त मध्ये आम्ही सगळी जेवलो आणि तरुण दिदी आणि भाऊजी गेले त्यांच्या घरी. थँक्यू, बाय.